मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वोत्कृष्ट निकाल आज जाहीर केला आणि त्यामध्ये उल्हासनगर महापालिका देखील त्यामध्ये समाविष्ट आहे। ह्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आयुक्त आहेत। मॅडम, काय सांगाल? आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी घोषणा केली आणि त्यामध्ये उल्हासनगर महापालिका आहे, कसं पाहताय? आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचा जो कार्यालयीन सुधारणेचा जो 100 दिवसाचा कार्यक्रम होता तो खूप महत्त्वाकांक्षी कार्यक्रम होता। त्याचे सगळे पॅरामीटर्स हे खूप चांगल्या पद्धतीने एक दिशा देणारे मला वाटते प्रत्येक इन्स्टिट्यूशन आणि ऑफिससाठी होते। आणि आज जो आमचा पहिला क्रमांक आयुक्त महानगरपालिकेमध्ये जो आलेला आहे तो आम्हाला खूप भारावून मला वाटते कुठेतरी टाकण्यासारखा आहे। तो रिझल्ट आमच्या सगळ्या टीमसाठी, माझ्या सगळ्या अधिकाऱ्यांसाठी, कर्मचाऱ्यांसाठी खूप भरभराटीचा आहे, कारण की आम्ही सगळ्यांनी खूप ह्याच्यामध्ये मेहनत घेतली होती। खरं तर मला जेव्हा मी जॉईन झाले तेव्हा मला खूप कमी काळ मिळाला। 17 जानेवारीला मी इथे जॉईन झाले, तर नेमकी मला 90च दिवस मिळाले, 100 मिळालेही नाही। पण त्या अनुषंगाने जेव्हा मी काम करायला तयारी केली, सुरुवात केली, तर खूप चांगल्या पद्धतीने ते आम्ही करू शकलो, कारण की सगळे आम्ही मला वाटते एका पानावर होतो आणि सगळ्यांनी खूप साथ दिली, त्यामुळे छान वाटत आहे। 100 दिवसाचा कालावधी होता आणि जसं आपण म्हटलं की दिवस कमी होते आणि हे 100 दिवसांचा हा टप्पा मला पार करायचा, तर कसं या कामाचं आपण नियोजन केलं होतं? काय झालं होतं की खरं तर ते जो कृती आराखडा आहे तो खूप दिशादर्शक आहे, म्हणजे तो खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला सांगतो की काय काम केलं पाहिजे। तर वी स्टिक टू दॅट, म्हणजे आम्ही त्याच्या प्रत्येक ज्या मुद्द्यावरती आम्ही अडून राहिलो आणि त्या पद्धतीने आम्ही कामाची सुरुवात केली। आता अडचणी खूप आल्या, म्हणजे ई ऑफिस आपण सुरू करू शकतो का एका महिन्यामध्ये, तर मला वाटतं ते सगळ्यांना असं होतं की जे 20 वर्षात झालं नाही ते आता कसं होणार, पण ते मला वाटतं टीमनी करून दाखवलं माझ्या। आणि त्याच पद्धतीने जितके जसं कार्यालयीन सुधारणा आहे, इथलचे शौचालय विजिटर मॅनेजमेंट आहे, ग्रीव्हन्स रिड्रेसल आहे, कारण की उल्हासनगरकडे एक पाहण्याची दृष्टिकोन पण फार वेगळा आहे, तो कुठेतरी बदलणं फार गरजेचं होतं, ते आम्ही केलेलं आहे। खूप मलिन प्रतिमा होती, मला वाटतं एक टप्प्याटप्प्याने आम्ही जेव्हा करत गेलो तर आणखीन जोश येत गेला आणि हे होऊ शकतं असं ते वाटलं सगळ्यांना। पुढचा कामाचा आराखडा कसा असेल आता? आम्ही जेव्हा हे सगळं ठरवलं तर त्याच्यामध्ये आम्ही विजन 50 असं एक डॉक्युमेंटही तयार केलं, तो आम्हाला पूर्ण पुढच्या कालावधीसाठी तो खूप दिशादर्शक ठरणार आहे। आणि त्याच्यामध्ये आम्ही प्रत्येक गोष्टीची बारीक आखणी केलेली आहे। इनफॅक्ट जेव्हा आम्ही बजेट पण जेव्हा प्रस्तावित केलं त्याच्यामध्ये सगळं आमचं स्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चर असेल, डिजिटायझेशन असेल, रेव्हेन्यू जनरेशन आणि मार्जिनलाइज जसे की विमेन, ट्रान्सजेंडर ह्यांच्यासाठी जे काही स्कीम करायच्या आहेत त्या सगळ्या आम्ही त्याच्यामध्ये आखलेल्या आहेत आणि त्याच्यावरच आमची वाटचाल आता सुरू आहे। तर डोंगर फार दूर दिसत होता आम्हाला, पण आम्ही त्याच्याकडे जेव्हा चालायला सुरुवात केली तर आम्हाला हा विश्वास कुठेतरी नव्हता की आम्ही तिथपर्यंत पोहोचणार का नाही, आणि आम्ही त्या दृष्टिकोनातून वाटचाल करतही नव्हतं की आम्हाला प्रथम क्रमांक आणायचा आहे, फक्त आम्हाला चांगलं काम करायचं आहे। आणि त्याचं फळ मग आम्हाला असं मिळालं की आम्ही प्रथम आलो होतो, त्यामुळे थँक्यू सो मच, सगळ्यांचे आभार। नक्कीच हे होते आपल्यासोबत आयुक्त आणि त्यांनी सांगितलं जो प्रथम क्रमांक आला हा सर्वांचा आहे, हा माझा एकटीचा नाही, हा सगळ्या अधिकाऱ्यांचा, सगळ्या नागरिकांचा आहे, अशी देखील प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। मयूर जाधव, TV9 मराठी, उल्हासनगर।